वेगवेगळ्या कामांची दखल या डोंगर पट्ट्यातलं मन जर कुणी जाणलं असेल आजपर्यंत ते फक्त गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी, त्याच्यानंतर पंकजाताई यांनीच जाणलं होतं. याच्यानंतर मला वाटत नाही इतर कुणी नेत्यांनी कधी आपल्या डोंगर पट्ट्याकडे ढुकून सुद्धा बघितलं नाही. बरेच नेते आले, पद भोगले, गेले, परंतु त्यांनी कधीही इथं लक्ष देण्याचा प्रयत्न केला नाही. काय गोरगरीब जनतेच्या हिताचं काम करणार आहेत. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जे मुंडे साहेबांचं स्वप्न होतं रेल्वेचं, ते ताईंनी वडवणीपर्यंत पूर्ण केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते परळीपर्यंत जाणार आहे. त्यांच्यानंतर जर खरी ओळख कोण देत असेल तर या दोन बहिणी देत आहेत. एक पंकजाताई आहेत आणि दुसऱ्या प्रीतमताई. त्यांच्यासोबत धनुभाऊ सुद्धा आता एकत्र झालेत. आपल्याला सगळ्याला आनंद झाला हे दोघं बहीण भाऊ ज्यावेळेस एकत्र झाले. जवळपास 60 सगळ्या 25 गावं, 12 वाड्या, 6 तांडे आणि 8 वस्त्यामध्ये फिरलो, पण महिला कुठं हजर नव्हत्या. आणि मुंडे साहेबांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी या भगिनी हजर आहेत. त्यांचं सगळ्यांनी टाळ्या वाजून तरी यांचा आपल्या सर्वांना जिव्हारी लागणारा पराभव लोकसभेला झाला. त्यावेळेस सर्वांना अतिशय दुःख झालं, वेदना झाल्या, वाईट वाटलं. यापुढे मुंडे साहेबाची लेख स्वाभिमान, अभिमान आपला शिल्लक राहील का नाही अशी कुठंतरी आपल्या मनात शंका निर्माण झाली. परंतु दुःखामध्ये काही तरुणांनी स्वतःचा बळी दिला. 5 जणांनी स्वतःच 200 एकर जागे वर्ग करण्याचा GR सुद्धा मंजूर करून घेतलाय. एवढ्या 70 वर्षात न झालेलं काम ताईंनी फक्त 7 महिन्यात करून दाखवलंय. एवढं चांगलं काम ताईंनी करत आहेत. बलिदान दिलं. त्यावेळेस ताईंना वाईट वाटलं की आपण बाहेर पडलं पाहिजे, आपण बाहेर पडून लोकांना धीर दिला पाहिजे. पराभव, यश अपयश येत असतंय. आणि मग ताई रस्त्यावर आल्या. रस्त्यावर येऊन आणि मग पक्षाने विधान परिषद त्यांना दिली. विधान परिषदेला ताई निवडून आल्या. आणि ज्यावेळेस या राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस पक्षाने ताईला त्यामधील खऱ्या अर्थाने प्रश्न जर कुणी सोडले असतील, तुमच्या आमचे खऱ्या अर्थाने आम्हाला ओळख कुणी दिली असेल, स्वाभिमान कुणी दिला असेल, अभिमान कुणी दिला असेल, तर तो लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी दिला. की वडवणी तालुक्यामधील जी 25 ते 30 गावं आहेत या गावामध्ये जायचं. त्या ठिकाणच्या असणाऱ्या 60 पेक्षा जास्त जिल्हा परिषद शाळा, आता ही जवळपास 55वी शाळा आहे आजची. आमच्या 1-2-3 शाळा राहिलेल्या आहेत, पण आज शेवट आम्ही या ठिकाणी अधिकृतरित्या करायला लागलो. पुन्हा त्या शाळेला भेटी देणार. त्यांना सुद्धा कुठंतरी ऊर्जा मिळाली पाहिजे, त्यांना काम करताना प्रेरणा मिळाली पाहिजे, त्यांना शक्ती मिळाली पाहिजे, त्यांना बळ मिळालं पाहिजे, त्यांना ताकद मिळाली पाहिजे. मग त्यासाठी काय आवश्यक आहे तर त्यासाठी या गावकऱ्यांचे, या भागातल्या लोकांचे, ज्यांच्यासाठी ताई काम करत आहेत, त्यांचे आशीर्वाद त्यांना मिळाले पाहिजे. या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना मंजुऱ्या मुंडे साहेबांनी दिल्या. त्या वेगवेगळ्या काळामध्ये रुईच्या पुनर्वसनाचा प्रश्न असेल, पंकजाताईंनी स्वतः मंत्री असताना आम्हाला जिल्हा परिषद मार्फत जे गाव आज बसलेलं आहे रुई, त्या ठिकाणी ते गावाची जागा पंकजाताईंनी जिल्हा परिषद करून या पाटबंधारे विभागाला स्वतः हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. नाही तर आमचं गाव कदाचित नकाशावर राहिलं नसतं. मग त्यावेळेस आपला रस्ता रद्द होतो का काही असा विषय झाला होता. परंतु आम्ही त्यावेळेसचे तत्कालीन पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेब यांच्याकडे गेलो, त्यांना भेटलो, त्यांना परिस्थिती सांगितली. त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. बीड जिल्ह्यामधील फक्त माजलगाव आणि परळी मतदारसंघात, या 2 मतदारसंघामध्ये दुसरं सरकार आल्याच्या नंतर 2019 ची गोष्ट सांगतोय मी, दुसरं सरकार आल्यानंतर फक्त या 2च मतदारसंघामधले ताईंनी जे रस्ते मंजूर केले होते ते कायम राहिले. उरलेल्या संपूर्ण मग बीड, आष्टी, केज, गेवराई या 4ही मतदारसंघातले 200 कोटी रुपयाचे रस्ते परत गेले होते. आणि आम्ही या ठिकाणी, तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस आम्हाला निवडून देता किंवा तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस आम्हाला एखादी जबाबदारी सोपवता, त्यावेळेस तुम्ही अप्रत्यक्षरित्या आम्हाला ह्या सगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या असतात की हे सगळ्या अडचणी तुम्ही दूर करा. नेत्यांच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून ह्या दूर केल्या पाहिजेत. ही आमची जबाबदारी. आणि मग ह्या जबाबदाऱ्या पार पडत असताना कधी सत्ता असेल नसेल, पद असेल नसेल, परंतु या ठिकाणी आंधळे कुटुंबीय असेल, मी असेल, केशवदादा असतील, प्रत्येक अडचणीला आमच्या परीने या ठिकाणी ती दूर करण्यासाठी आम्ही वेळोवेळी ताईंच्या, प्रीतमताईंच्या, पंकजाताईंच्या मार्गदर्शनासाठी प्रयत्न करत आलेलो आहोत, प्रयत्न करणार आहोत. जसं गोदावरीला आता कुठेही बंधारे झालेत, 2-2, 3-3 किलोमीटर पाणी नदीत साठवलं जातं, अगदी तशाच पद्धतीचे मोठे बंधारे खडकीच्या शिवार, देवळ्याचा शिवार, त्यानंतर
बरोबरी वाडीचा शिवार असेल, दामोदरवाडी किंवा तलावाच्या खाली कोठरबन असेल, चिंचवण असेल, या ठिकाणी मागणी घेऊन गेलो. ताईंनी एक शब्द न बोलता तात्काळ त्याच्यावर मला सही करून दिली आणि या ठिकाणी ते पत्र पुढच्या प्रस्तावासाठी पाठवलेलं आहे. त्या अर्थाने हे काही राजकीय भाषण करण्याचा आजचा विषय नाही आणि टीका टिप्पणी तर आम्ही कधी करतही नाहीत आणि करणार आहेत. माझं एक धोरण असतंय, आपल्याला जी एखाद्याची रेस मोठी असेल तर ती खोडायची नाही, आपली रेस कशी मोठी होईल हे बघायचं आपण करत राहणार आहोत. मला माहिती, मलाच नाही या तालुक्याला माहिती, तालुक्याला नाही या बीड जिल्ह्याला माहिती की हे टोकेवाडी गाव फक्त आणि फक्त मुंडे साहेबांवर आणि त्यांच्या कुटुंबियावर प्रेम करणारं गाव आहे. याच्याविषयी आपल्याला काही सांगायची गरज नाही. येणाऱ्या 4 वर्ष ताई मंत्री आहेत, सरकारला काही धोका नाही. 232 पेक्षा जास्त आमदार आहेत. येणाऱ्या काळात ताईकून आपण जास्तीत जास्त कामं, जास्तीत जास्त विकासाची गंगा आणण्यासाठी 100% खात्रीने प्रयत्न करतो. मी या ठिकाणी दिलेला प्रत्येक शब्द पाळणार आहे, प्रत्येक शब्द पाळण्यासाठी कटिबद्ध आहे आणि ताईंच्या आशीर्वादाने या ठिकाणच्या लोकांच्या अडचणी सोडण्यासाठी कटिबद्ध राहील एवढी या ठिकाणी ग्वाही देतो.